नमस्कार मंडळी. तर आज आम्ही सकाळी 3 वाजता छान तयार होऊन निघालो होतो नाशिकला. कारण साहेबांच्या ऑफिसमधल्या एका मित्राचं लग्न होतं आणि अजून एक त्यांच्या ऑफिसमधले मित्र आणि त्यांची फॅमिली पण आमच्यासोबत होती. झाल्यानंतर वाटेत एका जागी नाश्ता करून घेतला. सशाला आवडेल म्हणून छान असा ढोकळा ऑर्डर केला होता आणि त्याला तो खूप छान आवडला. त्याच्यानंतर निघालो सप्तशृंगी गडाकडे. देवदर्शन तर खूप करायचं होतं कारण लग्नाला गेलो आहे म्हटलं आजूबाजूचे तर स्थळं फिरायलाच पाहिजे. स्पेशली त्या गोष्टीसाठी कोण जातच नाही, म्हणून आम्ही म्हटलं आधी जाऊ लग्नाच्या आधी सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी. पायऱ्यावरती आम्ही प्रिफर केलं नाही कारण लहान मुलं होती. मग आम्ही रोपवेतून गेलो मस्त दर्शनासाठी. आणि रोपवे इतकं छान होतं ना, मी सेकंड टाईम रोपवेमध्ये बसले होते आणि हा रोपवे मला खूपच जास्त आवडला. मंदिरात गेल्यानंतर एवढी माकडं होती ना, माझ्या सशाचं तर इतकं एंटरटेनमेंट झालं की त्याला फक्त आणि फक्त माकडंच बघायला आवडत होती. आणि देवीचं रूप तर इतकं छान दिसत होतं, तुम्ही तर बघूच शकता. आणि ह्या एवढ्या उंच गडावर हे देवीचं रूप कसं काय तयार झालं असेल हो, तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर माहिती असेल तर. आणि रोपवेतून खाली उतरताना इतका छान व्ह्यू दिसत होता जसं काय आम्ही एरोप्लेनमध्ये बसलोय. बाकी तुम्ही गेलाय का सप्तशृंगी देवीला की कमेंट करून सांगा. तोपर्यंत